भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ केला। तर विधान भवनाच्या गेटवर पडळकर आव्हाडांमध्ये वाद झाल्याचं आपण पाहिलं आणि गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटला असा जितेंद्र आव्हाडांचा आरोप आहे। जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर येते। अरे मन नका ना घेऊ या सगळ्या खूप पाठी तुम्ही हो दाखवते की तो एकटा आहे। अरे एकटा जरा ये ना एकटा जायला मी तुझ्यासारखी अशी पुत्री घेऊन फिरत नाही। कार्ड काढून दे मी दाखवतो। तू कोण आहे मग दाखवतो मला। हो दाखवते की तो एकटा आहे। अरे एकटा जरा ये ना एकटा जायला मी तुझ्यासारखी अशी पुत्री घेऊन फिरत नाही। कार्ड काढून दे मी दाखवतो। तू कोण आहे मग दाखवतो मला। हो दाखवते की तो एकटा आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो भाजप आमदार आणि गोपीचंद पडळकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आलेला आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगल्याचं आपण पाहतोय। तर आधी जितेंद्र आव्हाड हे पडळकरांना नेमकं काय बोलले होते आपण त्यावर एक नजर टाकूया। तुम्ही मंगळसूत्र चोराचा। अरे मंगळसूत्र चोराचा। अरे मंगळसूत्र मॅक्टस कुठेतरी एकदम अंत वाटतो की भावना जागृत होते साहेब की खूप अन्याय तो। एक वेगळा प्रश्न आहे, छोटासा आहे। आज अंबादास दानवे यांचा महापरिनिर्वाण होतोय, त्यांची टर्म संपते परिषदेची आणि यावेळेस मुख्यमंत्री भाषण करताना असं म्हणाले की 2029 पर्यंत आम्ही विरोधात यायचं काही स्कोप नाही। उद्धव ठाकरेंचा तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, तुमच्याकडे स्कोप आहे, कसं पाहता? खेळण्यामध्ये असे वाक्यप्रचार चालूच असतात ते। तर आपण पाहू शकतो भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ केलेली आहे। तर आधी जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांचा उल्लेख हा मंगळसूत्र चोर म्हणून केला आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर हे चांगलेच मला कमी माहिती आहे, कारण का मी त्यांच्याकडे मी आणि धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू जे मला भेटायला आले होते ते मला त्यांनी मला सांगितलं मी धनंजय देशमुख मी पटकन म्हणजे मी त्यांच्या पटकन खांद्यावर हात घातला आणि त्यांच्यावर बाजूला जात होतो। तोपर्यंत गाडी येऊन थांबली आणि एक दरवाजा फाटकन आमच्या दोघांना लागला। मी फक्त वळून बघितलं, ते दिसले, मी जास्त काय त्याचं हे घेतलं नाही आणि मी पुढे निघून आलो। मग हे सत्य परिस्थिती हे कथन करते। त्यांनी काहीतरी वेडेवाकडे शब्द देखील वापरले। बोलले त्याला त्यांनी ज्या पद्धतीने तो मुगरोरीमध्ये बोलले त्या पद्धतीने त्यांना उत्तर दिलेलं आहे। वारंवार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आव्हाड साहेबांना रिसिव्ह करायला आलो होतो आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि हे दोघं जण एकत्र येत होते आणि ते गाडीला त्यांनी मुद्दाहून लात मारली। आतून बसतात ना तसंच एकदम ते अमिताभ बच्चन स्वतःला समजत होते आणि हमरी तुमरी केली। कोणी मुद्दाम लात कोणी मारले? गोपीचंद पडळकरांनी स्वतःच्या गाडीला आतून दरवाजातून लात मारली आणि ती लात लागेल अशा पद्धतीने मारली। त्याला त्या भाषेत उत्तर दिलेलं चांगलं। वारंवार पवार साहेबांवरती बोलणं, सुप्रियाताईंवरती बोलणं, पवार कुटुंबावरती बोलणं, आव्हाडांवरती बोलणं हे सगळं सहन केलं जाणार नाही। अजितदादांवरही बोलतात, सत्ताधारी पक्षातले उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, त्यांच्यावरती ही पडळकरांची बोलण्याची हिंमत करतात। तर त्यांना आम्ही पहिले कुठेतरी जुने संबंध आहेत ना त्याचा उत्तर आज त्याला दिलेला आहे। तुम्ही त्याला विचारू शकता कुठल्या भाषेत त्याचा उद्धार केलेला तिथले गार्ड आहेत त्यांना विचारू शकता, ठीक आहे। त्यांनी आतमध्ये असं देखील सांगितलं की तुम्ही त्यांना काहीतरी म्हणाले होतात एंट्री करताना काही दिवसांपूर्वी, त्यावरून त्यांनी तो राग व्यक्त केलेला असं काहीतरी। अच्छा, ते आहेत का मंगळसूत्र चोर आहेत? आणि त्याच्या आधी तुम्ही काय जितेंद्र आव्हाडला केलं ते बोला म्हणा। फॉर एव्हरी ॲक्शन देर इज अ रिॲक्शन, हे सायंटिफिक आहे। मी वेडा नाही मंगळसूत्र चोर ओरडत यायला। माझ्या राजकीय जीवनाविषयीची टीका टिप्पणी करणं तर मग तुमच्या राजकीय जीवनाविषयी टीका टिप्पणी होणार ना, म्हणून वैयक्तिक कधीही कोणाविषयी बोलायचं नसतं। त्यांनी काही शिवीगाळ वगैरे केलं असं देखील आहे ना, व्हिडिओज आहेत ना, हे आहे ना इथे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।